हाय यूट्यूब फॅमिली, हाय सगळ्यांना नमस्कार. आज माझा आहे वाढदिवस. वाढदिवसाच्या मला भरपूर लोकांनी, माझ्या फॅमिलीने मला भरपूर शुभेच्छा दिल्या, त्याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद. मी आज एक संकल्प माझा बऱ्याच वर्षापासून आहे, तो आज मी संकल्प करण्यासाठी मी दरवर्षी जाते. त्याचप्रमाणे सालाबादप्रमाणे आम्ही आजसुद्धा जाणार आहे. तर मी सगळ्यांना एकच निवेदन ठेवेल की सांगेल की तुम्ही जे काही सेलिब्रेशन करतात ते आपण वृद्धाश्रम, अनाथाश्रम अशा ठिकाणी करायला काही हरकत नाही आहे. कारण आपण जे करतो, आपल्याला गरज आहे का तितकी? नाही ना. आपल्याला एन्जॉय करायचं आहे तर कोणतीही व्यक्ती असो, त्या व्यक्तीबरोबर आपण एन्जॉय करू शकतो. पण ज्याला खरंच आनंद देण्याची गरज आहे, त्यांच्याकडून सगळा आनंद हिरावून गेलेला आहे. आपण तर आनंदातच असतो, पण तरीसुद्धा ज्यांचं खरंच चेहऱ्यावरचे हास्य गेलेलं आहे, कोरोना काळामध्ये त्यांची मुलं गेले, मुली गेल्या, पूर्ण परिवार गेले, अशा लोकांना तुम्ही सहकार्य करा आणि त्या लोकांना तुम्ही तिथे जाऊन बड्डे सेलिब्रेशन करा. जे यथाशक्ती तुमच्याने जे देता आलं ते द्या. अन्नदान करा किंवा तिथं बड्डे सेलिब्रेशन करून साधा केक देऊन त्यांना जरी हे केलं ना, तरी ते लोकं अगदी सहजपणे त्यांच्या चेहऱ्यावरचे हसू आपल्याला भरपूर काही आशीर्वाद देऊन जातात. आजकाल म्हणजे सांगेल ना, या युगामध्ये आपल्याला खरंच आशीर्वादाची खूप गरज आहे. ज्यांना खरं गरज आहे ना, त्यांनाच ते दान दिलं पाहिजे, अशी माझी मनापासून इच्छा असते. मी कधीही या गोष्टींवरती मागेही मी एक व्हिडिओ टाकला होता, पण ते बहुतेक बऱ्याच जणांना ते काही हे नाही वाटलं, विशेष नाही वाटलं. पण नाही विशेष वाटलं आणि वाटलंही नाही पाहिजे. पण जे करतोय ते आपल्यासाठी सहजपणे करायचं आहे आपल्याला. कोणतीही गोष्ट त्याचा मोठा ड्रामा करून किंवा मोठं काहीतरी त्याचं हे करून असं करणं गरजेचं नाही आहे. आपला आनंद त्याच्यामध्ये ना, आपल्याला जे योग्य वाटतं तेच करा. पण मी त्याच्यातून पण थोडंसं आपल्याला पुण्य मिळवायचं. पुण्य तर कोणी आईवडिलांना, ज्यांनी आईवडिलांची सेवा करतात ते लोकं खरंच साक्षात्कार त्यांना पुण्यच मिळतं. आणि जे आपल्या आईला स्वतः जाऊन आश्रमात सोडून येतात किंवा निराधार करतात, त्यांना पण पुण्यच मिळतं. काही पाप मिळत नाही. आपण बोलणारच नाही तसं. त्यांनाही पुण्यच मिळतं, कारण त्यांना पण बायकोचे आशीर्वाद घ्यायचे असतात. भले आई आश्रमात असले तर चालेल. हे काही खोटी गोष्ट नाही आहे. आपण भरपूर सत्संगमधून बघतोय आणि अनिरुद्ध आचार्य जे महाराज आहेत त्यांच्या इथे बघतोय किती म्हणजे भावनिक आहे. पण तरीसुद्धा ठीक आहे. आपल्याला इतका बोलण्याचा काही अधिकार नाही आहे प्रेक्षकांना किंवा माझ्या यूट्यूब फॅमिलीला. जे ऐकणारे असतात ते ऐकतात. आणि काही गोष्टी तर कोणाला भरपूर येतात. यूट्यूब फॅमिलीमधून तर भरपूर लोकं करणारे आहेत. इतके सोशल मीडियावरती खूप तर बघून खूप छान वाटतं आणि आनंद वाटतो. तर ते सहकार्य करण्यासाठी माझंसुद्धा कुठेतरी योगदान लागावं अशी माझी सदिच्छा मनापासून आहे. आणि मी तो संकल्प माझा जवळजवळ मी 11 वर्षापासून चालू आहे. पण सोशल मीडियावरती मी कधीही त्याला आणत नाही. म्हणतात ह्या हाताचं दान केलेलं ह्या हाताला कळलं नाही पाहिजे, अशी ही गोष्ट असते. तुम्ही असं देताय तर असंच ते राहिलं पाहिजे, ते असं आलं नाही पाहिजे. त्यामुळे आपल्याला ते करता पण करायचं आहे तरी पण. तर ते नका कळू देऊ तुम्ही. ते काही सोशल मीडियावर आणण्याची गरज नाही. बरेचसे लोकं पण सोशल मीडियावर आणणं का गरजेचं असतं, तर लोकांना जनजागृती झाली पाहिजे. जेणेकरून जे आता हे मोठे-मोठे यूट्यूबर आहेत, हे लोकं खूप दान करतात. असं काही नाही त्याच्यातले, कारण आम्हालाही माहिती आहे. पण आमची छोटीशी आयडी आहे. माझी आता ते 6 महिन्यापासूनच मी स्टार्ट केलेलं आहे. त्याच्यामुळे माझंही कुठेतरी योगदान लागावं अशी मी काही मला घर किंवा मला जेवणाला याच्यासाठी पैसे नाही पाहिजे आणि मला काही संसार थाटायचा नाही आता मला परत. त्यासाठी पण आपण आता काहीतरी आपण समाजाचं देणं लागतो. समाज म्हटला तर सगळाच समाज आला. त्याच्यामध्ये कोणता समाज नाही आला, सगळाच समाज. आपण सगळा एकत्रच समाज समजतो. तिथे वृद्धाश्रमात कोणतेच भेदभाव मानले जात नाही. तिथे कोणत्याही व्यक्तीला असं की हा या जातीचा का तो त्या तिथे सगळे एकच जात. अनाथ आश्रम, वृद्धाश्रम हा एकच जात आहे तिथे आणि ती एकच राहते. त्याच्यामध्ये कोणीही मागे पुढे नाही ना. तिथे ब्राह्मण नाही ना, वाणी नाही ना, मराठा नाही ना, मुस्लिम. मुस्लिम तर नसतातच ॲक्च्युअलमध्ये. खूप कमी असतात मुस्लिम. त्याशी आपल्याला काही घेणं देणं नाही. आपल्याला कोणताही समाज असो, फक्त आपल्या योग्य त्या ठिकाणी गेलं पाहिजे, असं माझं म्हणायचं. कोणतंही वृद्धाश्रम असू दे, कुठेही तुमच्या गावात कुठेही छोटं मोठं असेल तिथे असू दे. नसेल वृद्धाश्रम तर जे निराधार लोकं घरामध्ये बसलेले आहेत, त्यांची मुलं त्यांना बघत नाही किंवा नाहीच आहेत, त्यांना आधारच नाही आहे कोणाचा, अशा मुलांना, मुलींना आणि आईवडिलांना आपण
सहकार्य करा, एवढीच नम्र विनंती सगळ्यांना. असं नाही की मी करते म्हणून तुम्हीही करा. तुमच्या मनापासून इच्छा असल्या तर नक्कीच करा. बघा काय आनंद मिळतो, स्वतःमध्ये काय आनंद होतो. दुनियाचं काही घेऊ नका, आपलं बघा. एवढंच मी म्हणेन. आपल्या ताटात काय वाढून येणार आहे भगवंत, आपल्याला काय देणार आहे ते आपल्यासाठी देणार आहे. आपण म्हणजे लोकांना दाखवून करणं गरजेचं नाही किंवा ते बोलून दाखवणं गरजेचं नाही. फक्त माझा एवढा संकल्प होता तुमच्यापर्यंत माझा हा व्हिडिओ जावं, एवढीच माझी विनंती आहे. धन्यवाद सगळ्यांना. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. माझ्या व्हिडिओला लाईक नसतात, जास्त कोणी व्हिडिओ शेअर करत नाही, कारण माझी छोटी आय डी आहे. माझी तेवढी खूप मोठी अपेक्षा नाही, पण ह्या कामासाठी आपल्याला जर करायचं असेल तर आपण इच्छुक असलात तरच करा. मनापासून धन्यवाद सगळ्यांचे.